हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? चला तर आज मग किचनमध्ये आज मी बनवते दाल बाटी। बघू शकतात मी पीठ आधीच मळून ठेवलेलं आहे। साईडला कुकर पण ठेवलेला आहे ज्याच्यात वरण मी ठेवून टाकलं आहे। छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि ते चपाती लाटून घ्यायचे एक एक करून सगळे। मी एक एक करून सगळ्या चपात्या अशा लाटून घेतल्या, त्यावरती थोडं तेल वगैरे लावलं आणि फोल्ड वगैरे करून त्यांना छोटे उंड्यांचा शेप मी दिलेला आहे, कारण की त्यामध्ये शेप छान येतो, म्हणजे लेयर जे असतात ते छान पडतात। बघू शकतात मी छोटे छोटे उंडे असे तयार केलेले आहेत। एक असं सगळ्या उंडे इन केस तुम्ही घरी जर बनवत असणार तर तुम्ही ट्राय करू शकतात, ठीक आहे। सेम क्वांटिटीमध्ये पीठ घ्यायचं आणि रवा घ्यायचा आणि त्याला मळून वगैरे घ्यायचं। त्यामध्ये जिरे वगैरे टाकून घ्यायचे। एका कढईत मी पाणी वगैरे टाकलं आणि जाळीची प्लेट घेतली, त्यामध्ये ते उंड्यांना सगळ्यांना ठेवेल मी आणि छान असे वाफतील ते, म्हणून ते वाफतील तोपर्यंत मी वरणाची तयारी केली, फोडणीच्या वरणाची। थोडं मिरची वगैरे कट केली, लसूण घेतला, ते कट करून घेतला। सो वरण पण शिजलेलं आहे। कढीपत्ता, लसूण आणि मिरची मी घेतलेली आहे। चला तर मग फोडणी देऊया। वरणाला अशी छान फोडणी द्यायची, त्यात जिरे वगैरे टाकायचे आणि लसूण, कांदा, लसूण, मिरची आणि कढीपत्ता असं त्याला फोडणी द्यायची। छान टेस्ट छान येते त्याची, तुम्ही पण घरी ट्राय करू शकता। सो मी वरणाला फोडणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकतात खूप छान असं वरण झालेलं आहे। हाय मैं तो थक गई। छान असे उंडे शिजलेले आहेत, वाफलेले आहेत, म्हणजे मी त्याला आता काढून घेते बाहेर। काढल्या गेल्यानंतर ते थोडे थंड होतील आणि कट करून घेते मी त्याला, म्हणजे तळायला बरं होईल। गरम गरम आहे तर त्याला मी कट करून घेतले आणि तुम्ही बघू शकतात मी छान अशी लेयर तयार झालेली आहे त्यामध्ये। त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। सो जोपर्यंत तेल गरम होतं तोपर्यंत मिरचींची भाजी मी तयार करून घेते, कट करून घेते मिरची। तेल गरम झालेलं आहे तर चला आपण करूया, तळून घेऊया बट्ट्या। सो मी तळून घेतल्या सगळ्या, अशा क्रिस्पी होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या, म्हणजे ते चवीला छान लागतात। भाजीची तयारी झालेली आहे। कढीपत्ता वगैरे घेतलेला आहे, हळद, जिरे, मीठ आणि साखर पण घेतलेली आहे, सौंफ पण घेतलेली आहे। चला तर भाजी तयार करू। भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते की खूप तिखट नको लागायला म्हणून, त्यात साखर पण मी घालेल की जास्त तिखट नको लागेल। छान अशा बट्ट्या रेडी झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही, खूप ब्राऊन कलर असा आलेला आहे बट्टींना। भाजी पण रेडी झाली, आम्ही 3 जण आहे म्हणून थोडीच भाजी केली। चला तर मग सर्व करूया आजीला। आजीला चावलं जात नाही म्हणून मी मिक्सरमध्ये फिरून आजीला दिलेलं आहे, तर आजी मस्त खाते। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ गाईज।